मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नंदुरबार नगरपालिकेच्या स्थायी समितीत ठरावांवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये सामने। विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानाचा मुद्दा तापला, हिरालाल चौधरींचा तीव्र विरोध। डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची मागणी विरोधकांनी केली, यामुळे शासनाचे लाखो रुपयांची बचत होणार। नंदुरबार नगरपालिकेत आज स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा पार पडली। नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत एकूण 8 ठराव मांडण्यात आले। मात्र शहरातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी देण्यात आलेली जागा परत घेण्याच्या ठरावावरून सभागृहात जोरदार चर्चा रंगली। विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी या मुद्द्यावर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। संबंधित मैदान चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी या संस्थेकडे देण्यात आल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। डांबरी रस्त्याऐवजी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अधिक मजबूत आणि टिकाऊ असल्याने भविष्यात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते उभारावेत, अशी मागणी सभेत करण्यात आली। यामुळे शासनाच्या निधीची बचत होऊन दीर्घकालीन फायदा होईल, असा दावा करण्यात आला। या सर्व मुद्द्यांवरून स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले। सप्तनगरी न्यूज ब्युरो, नंदुरबार। केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्र शासन असो, उलट प्रोत्साहन म्हणून खेळासाठी ग्राउंड उपलब्ध करून आणि ती संस्था शुल्कही भरते आणि गावाच्या अटी शर्तीप्रमाणे त्यांनी आधी जाऊन सर्व पालन केलं आहे। तर हा ठराव केला जाऊन याची माझी हरकत आहे, कारण की या निर्णयामुळे मुलांच्या शाळेत विकास होते व खेळापासून वंचित राहतो। त्याच्यामुळे माझी ही लेखी हरकत आहे, लेखी हरकत गणेश नगर मधील सभाई मंदिर भाडे कराराने देण्याबाबत निर्णय घेणे मंजूर। विषय क्रमांक 5 सभानुमते मंजूर। विषय क्रमांक 7 व परिरक्षण करण्याकरिता देण्यासाठी अभिकर्ता नियुक्ती करणे कामे मंजुरी बाबत निर्णय घेणे मंजूर। विषय क्रमांक 6 सर्वानुमते मंजूर।